नमस्कार. सोमेश्वरपूरमध्ये आपले स्वागत. आपण आज आलेलो आहोत बोहरमांढरदेवी रस्त्यावरती आणि बोहरमांढरदेवी रस्ता हा नूतनीकरणाचं काम सध्या पूर्ण झालेलं असल्याने प्रशासनाने वाहतुकीसाठी परवानगी दिलेली आहे. रस्ता हा चांगल्या प्रकारे केल्यामुळे रस्त्यावरून वाहतूक ही मोठ्या प्रमाणावर सध्या सुरू झालेली आहे. येऊ घातलेल्या उद्याच्याच म्हणजे 12 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या मांढरदेवी यात्रेसाठी राज्यातून भाविक भक्त या भोर मार्गे अंबडखिंड घाटमार्गे मांढरदेवी कळबाई देवीला जात असतात. तर आपण सध्या भोर आंबाडे खिंड मार्गावरील आंबाडे या कॉर्नरवर आलेलो आहोत. या ठिकाणी स्थानिकांचं असं म्हणणं आहे की या रस्त्यावरती हा उताराचा रस्ता असल्यामुळे 2 ते 3 ठिकाणी साधारणपणे 2 ते 3 ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्याची गरज आहे. तर स्थानिकांकडूनच आपण जाणून घेऊया काय म्हणणं आहे की हा उताराचा रस्ता आहे, या ठिकाणी जर स्पीड ब्रेकर टाकले नाही तर अपघात होतील का? जास्त अपघात होतील, कारण काय एवढा तीव्र उतार झाला आहे की गाड्या पूर्ण फास्ट येतात आणि गाड्या फास्ट आल्यामुळं टर्न कमी असल्यामुळं गाड्या पूर्ण खाली जाण्याची शक्यता जास्त आहे, अपघात जास्त होणार आहे. तर असंही सांगितलं जातं की मागे 2 ते 3 वर्षापूर्वी या तीव्र उतारामुळे येथेच एक मोठा अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये 2 व्यक्ती मयत झाले होत्या जागेवरती. रिक्षाचा अपघात झाला होता, त्याच्यावरती 2 माणसं मेली होती. या ठिकाणी जो तीव्र उतार आहे या ठिकाणी किती स्पीड ब्रेकर टाकण्याची गरज आहे सध्या? तशा शाळेत हायस्कूल आहे ना, हायस्कूलच्या वरच्या बाजूला एक आणि तर आंबडखिंड आंबाडे या गावामध्ये जाण्याचं जे वळण आहे या वळणाच्या बाजूलाच तीव्र उतार असल्यामुळे आणि घाटातून जोरदार स्पीडनी गाड्या बोहोर बाजूकडे जात असतात आणि या रस्त्याच्या डाव्या बाजूला एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे, तर एक माध्यमिक विद्यालय आहे आणि या ठिकाणची मुलंही या रस्त्यावर ये जा करत असतात. तर प्रशासनाने जागृत होऊन तात्काळ यात्रा चालू होण्या अगोदरच 2 ते 3 स्पीड ब्रेकर या रस्त्यावरती टाकावेत अशी मागणी होत आहे. सोमेश्वरपूरसाठी संतोष मस्के, भोर.